रॉयल कॅरेज बँड्रा 24/7 रेस्टॉरंट आहे. ट्रेनचा फ्रंट एलिव्हेशन रॉयल कॅरेज 24/7 रेस्टॉरंट. ही बघा ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. मोठा ग्रुप असेल तर इथे अशा कॉम्बिनेशनमध्ये हे बसू शकतात. तर इथे आउटसाईड व्ह्यू आहे. हे रेस्टॉरंट 24/7 ओपन आहे आणि इथे तुम्हाला व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं फूड मिळेल. तर हे आहे मेनू कार्ड. तर आता आपण आतमध्ये काय काय डिशेस आहेत ते बघूया. रोस्टेड गार्लिक टोमॅटो बेसिल चिकन सूप. तर हा लसूणी पनीर टिक्का आहे स्टार्टरमध्ये. ही चीज पावभाजी आलेली आहे. हा इव्हनिंगचा व्ह्यू आहे. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही माझ्या चॅनलवरती फूड व्लॉग्समध्ये म्हणजे फूडचे जे काही रेस्टॉरंट्स असतात त्यामध्ये हल्दीरामची सिरीज तर बघितली असणार. हल्दीराम अंधेरी, LTT टर्मिनस आणि मग त्यानंतर बोरिवली. त्यानंतर म्हणजे हल्दीराम जे आहे ते फक्त प्युअर व्हेज होतं. त्यानंतर दादर ईस्टला दादर दरबार म्हणून ट्रेन बोगी रेस्टॉरंट पण झालं होतं. त्याचा पण मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला तो ब्लॉग दाखवला. तर आता मी आहे बँड्रामध्ये. तर इथे रॉयल कॅरेज बँड्रा इथे अशा ह्या ट्रेन रेस्टॉरंट म्हणजे ट्रेन बोगी रेस्टॉरंटचं झालेलं आहे, नवीन ओपन झालेलं आहे. तर त्याचा मी तुम्हाला संपूर्ण ब्लॉग दाखवणार आहे. चला तर बघूया. तर मित्रांनो, समोर बँड्रा रेल्वे स्टेशन वेस्ट आहे आणि इथून या इथे तुम्ही असे जर आलात तर ह्या इथे बघा हे रॉयल कॅरेज बँड्रा 24/7 रेस्टॉरंट आहे. त्या इथे बघा हे इंग्लिशमध्ये पण असे हे नाव डेकोरेट केलेलं आहे आणि हिंदीमध्ये पण आहे. तर हा असा एंट्रन्स आहे. इथून आता आपण जातमध्ये जाणार आहोत. आणि बघा ही ट्रेन बोगी मध्ये असं हे रेस्टॉरंट केलेलं आहे. कलर स्कीम पण एकदम सुंदर आहे ह्याची, रेडमध्ये. या इथे विंडोजच्या वरती आणि खाली पण सुंदर असं हे ऑर्नामेंटल डिझाईन केलेलं आहे. तर आता आपण आतमध्ये एंट्री करत आहोत. त्या आतमध्ये एंट्री केल्यावरती बघा ह्या इथे असं हे पेस्ट्रीचं इकडे असं हे काउंटर आहे आणि इकडे हे कॅश काउंटर वगैरे आहे. आणि इथून जर तुम्ही बघितलं तर हे बघा हे ट्रेन बोगी रेस्टॉरंट. इथे अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. हे रेस्टॉरंट फुल्ली AC रेस्टॉरंट आहे. तर इथे तुम्हाला मी आता आतमध्ये हा कम्प्लीट असा हा व्ह्यू दाखवतो. ही बघा ही अशी सिटिंग अरेंजमेंट आहे. 4ची पण आहे, नंतर मग 6ची पण आहे, 2 पर्सन्सची पण आहे. आणि ह्या इथे जर हे बघितलं ट्रेनचा फ्रंट एलिव्हेशन रॉयल कॅरेज 24/7 रेस्टॉरंट. ते लाईट्स वगैरे पण सुंदर असे हे डेकोरेट केलेले आहेत. इथे जर मोठा ग्रुप असेल तर इथे अशा कॉम्बिनेशनमध्ये हे बसू शकतात. आणि नंतर मग ह्या साईडला फक्त दोघंच जणं जर आले कपल्स वगैरे त्यांना इथे बसायची अशी अरेंजमेंट आहे. इथे लाईट्स पण बघा किती सुंदर आहे. आणि नंतर मग हे पॅनलिंग पण गोल्डनमध्ये पण हे असं सुंदर आहे. इथे असे हे स्पीकर्स आहेत आणि इथे पण हे स्क्वेअर पॅटर्नमध्ये पण इथे हे म्युरल्स सुंदर असे हे म्युरल्स लावलेले आहेत. तर नॉर्मल टेबल्समध्ये पिस्ता ऑफ व्हाईट क्रीम कलरमध्ये आहे. आणि नंतर मग इथे हे दोघांचं जे आहे त्याच्यामध्ये इथे हे एक वेगळ्या पॅटर्नमध्ये हे टेबल आणि पिस्तामध्ये वगैरे असं सगळं आहे. इंटिरियरची कलर स्कीम पण बघा म्हणजे कॉन्ट्रास्ट एकदम सुंदर केलेली आहे. तर मित्रांनो, या ट्रेन बोगी रेस्टॉरंटमध्ये जर बघितलं तर इथे जर एंट्री केल्यानंतर जर तुम्ही लेफ्ट साईडला जर बघितलं ह्या साईडला तर इथे आउटसाईड व्ह्यू आहे. आणि राईट साईडला जर बघितलं तर इथे डार्क ग्लासेस आहेत. इथलं तुम्ही बघाल तर फ्लोरिंग पॅटर्न पण एकदम सुंदर केलेलं आहे. इथलं जर कॉम्बिनेशन बघाल तर ह्या साईडला हे येल्लो आणि ऑफ व्हाईट स्ट्रिप्स आणि त्याला सुटेबल असं हे सिलिंग घेतलेलं आहे. आणि नंतर मग इथे जर सेंटरला जर बघितलं तर इथे रेडच्या कॉम्बिनेशनमध्ये इथे वॉल पॅनलिंग आणि हे सिलिंग केलेलं आहे. आणि सिटिंग अरेंजमेंटचे पण कलर्स असे डिफरंट घेतलेले आहेत. या इथे असे हे वॉश बेसिन्स आहेत.
तर मित्रांनो, आता आपण बाकीचे जे ट्रेन कोच रेस्टॉरंट बघितले त्यात फक्त वॉश बेसिन असायचे आणि वॉशरूम आतमध्ये बोगीमध्ये नसायचं. पण इथे जर तुम्ही जर बघाल तर इथे हे वॉशरूम पण आहे. तर मित्रांनो, हे रेस्टॉरंट 24/7 ओपन आहे आणि इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं फूड मिळेल. तर हे आहे मेनू कार्ड. तर आता आपण आतमध्ये काय काय डिशेस आहेत ते बघूया. तर मेनू कार्डमध्ये इथे बघा, ह्या फर्स्ट पेजला सुंदर असं एक कॉलाज दाखवलेलं आहे, सँडविचेस आणि पिझ्झाज आणि बाकी सगळं. नंतर मग इथे हे स्नॅक्सचे हे सगळे मेनूज आहेत. मग सूप्स आहेत, सलाड्स आहेत, फ्राईज आहेत. नंतर मग इकडे असे हे नॅचोज, व्हेज ॲपिटायझर्स, नॉन व्हेज ॲपिटायझर्स, ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तंदूर व्हेज आहे, तंदूर नॉन व्हेज आहे. नंतर मग हे पिझ्झाज पण आहेत तुम्हाला. नंतर मग हे एशियन मेन्स, सगळे एशियन डिशेस आहेत. नंतर मग इंडियन मेन्स व्हेज, नंतर मग इंडियन मेन्स नॉन व्हेज, हे सगळे डिशेस आहेत. नंतर मग इटॅलियन पास्ता, कॉन्टिनेंटल क्युसिन, राईस आहे, व्हेज नॉन व्हेज बिर्याणी, ब्रेड, फ्रेश ज्युसेस, मॉकटेल्स, हॉट बिवरेजेस, कोल्ड बिवरेजेस, डेझर्ट्स, हे सगळे असे डिशेस आहेत. आणि इकडे ह्याचा हा सुंदर फ्रंट एलिव्हेशन दाखवलेला आहे रॉयल कॅरेज 24/7 ट्रेन रेस्टॉरंटचा. आणि इकडे हे काही नोट्स आहेत, म्हणजे काही इन्स्ट्रक्शन्स आहेत, त्यांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स. हे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर मी हा रोस्टेड गार्लिक टोमॅटो बेसिल चिकन सूप मागवलेला आहे आणि तो आता हे बघा, हा आहे रोस्टेड गार्लिक टोमॅटो बेसिल चिकन सूप. तर हा लसूणी पनीर टिक्का आहे स्टार्टरमध्ये. तर इथे बघा, मी आता इथे चीज पावभाजी ऑर्डर केलेली आहे. तर ही आपली चीज पावभाजी आलेली आहे. तर हे यांचं पॅम्पलेट आहे रॉयल कॅरेज 24/7 रेस्टॉरंटचं. इथे ह्या जवळपासच्या एरियामध्ये फ्री डिलिव्हरी पण करणार आहेत अबाव 999ची जर ऑर्डर असेल तर. आणि हे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण त्यांनी दिलेले आहेत. तर हे सगळे मेनू कार्डवरचे जे काय डिशेस आहेत ते इथे एका पेजमध्ये असे सगळे दाखवलेले आहेत. तर इथे बघा, हे रॉयल कॅरेज आईस्क्रीम मेनू पण ह्या छोट्या मिनी स्टँडीवरती दाखवलेले आहेत, कुठले कुठले फ्लेवर्स आहेत ते. रॉयल कॅरेज बँड्राचा हा इव्हनिंगचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा रॉयल कॅरेज बँड्रा ट्रेन रेस्टॉरंट 24/7 व्हेज आणि नॉन व्हेज, जो एका ट्रेनच्या बोगीमध्ये बनवलेला आहे. हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.